अगो कसला काय नाही काय काय का अगो ते देसाई डॉक्टर असत ना त्यांच्यानी रमाकांत सरांका प्रॅक्टिकल रूम मध्ये ते ॲपरेटर्स मोजून ना ते एका फाईल मध्ये नोट करूक सांगले. अगो पण माकाच सांगलेल्यानी पण मी माका दुसरा काम असं सांगलंय आणि रमाकांतचं नाव सुचवलंय. म्हणजे गेले ना ते कामाक फत्रे अगो ते शुभंकर सरांकडे गेले होत. बाबांकडे कसा गेले? अगो त्यांका मनवूक गेले होत की माका पाठवू नका माका खूप भीती वाटता. आता बयो माका सांग ती डेड बॉडी काय त्यांका खातली या भित्री भागूबाई खायची भित्री भागू बाबा म्हणायचंय का तुमका? गो बयो हसतं काय अगो हैसर आपलं सगळं प्लॅन खोळांबलो आणि तुका विनोद सुचत. तुम्ही नका टेन्शन घेऊ. रमाकांत काकांका थंय कसा पाठवायचा ना हे आम्ही बघतो. पण डेड बॉडीचं काय ती कोण बनणारा? हो नको टेन्शन घेऊ. आपल्या हॉस्पिटल समोर एक हॉटेल बघ थैलो पोरगो तयार झालो तो करतो. घाबरणार नाही ना तो? अगं नाही गो खूप हुशार असा तो. ह्या बेस झाला. आता बाबांका काय सांगायचं ना आम्ही बघतो. या घ्या कमाला बाबा ह्या पोराची. दादा ऐक ना माझा माका दुसरा काहीतरी काम दे. मी काय वाटेल त्या करते पण माका थंय नको पाठवून त्या रूम मध्ये नको. अरे त्या रूम मध्ये काय एवढं? दादा थंय ना डेड बॉडी असतो तरी हसतच किती तू. अरे त्या डेड बॉडीज वर तर आपली मुलं अभ्यास करतात. त्यांना काय एवढं घाबरण्यासारखं? बाबा आत येऊ? हा ये इकडे बयो इकडे. हिला विचार बयो त्या प्रॅक्टिकल रूम मध्ये काही घाबरण्यासारखं आहे का? नाही. अहो आम्ही तर डेड बॉडीचं पोट वगैरे पण फाडतो. आपण नेमका काय झालाय? हा रमाकांत प्रॅक्टिकल रूम मध्ये जायला घाबरतोय. डेड बॉडीज असतात म्हणे. अहो काय रमाकांत काका तुम्ही? अहो तुम्ही रमाकांत शेठ ना मग काय घाबरता तुम्ही प्रॅक्टिकल रूम मध्ये जाऊ? मी काय घाबरत नाही काय पण नको ना दादा थंय नको ना पाठवूस माका त्या रूम मध्ये माका नाही जाऊचा. अहो असा कसा ना हॉस्पिटल मध्ये काम करायचं आहे तर मग सगळी कामं शिकूक लागतली तुमका. सगळी कामं येऊक होई. बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी रमाकांत काकांका स्वतः घेऊन जाते प्रॅक्टिकल रूम मध्ये आणि सगळ्या नीट सांगते. हा चला 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 लवकर चला सांगते. हा तुमका जा जा जाऊच म्हणतो. चला लवकर चला. जमताला मा जमता. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. एकदम एक नंबर करता बघा. ही टेन्शन माका नाही रे तुका येता याची टेन्शन येता माका. हा बघ तू ना मी सांगले त्या लक्षात ठेव आणि त्याका घाबरवायचा कळला मा. चालेल. हा राजा भाऊ आम्ही गोंधळी माणसं आहे. हा आम्ही घाबरत नाही. मग डायरेक्ट घाबरवतो. डायरेक्ट घाबरवतो. माका घाबरवू नको. अरे त्यांका घाबरव कळला. पण बयून माका पटकन येतोय म्हणून सांगले रमाकांत सरांका घेऊ. बयू खै रवला. ए तू बस मी पटकन जाऊन येते. खै रवला ता इला 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 चल पटकन झोप. अरे झोप तर काय झोपा केलं काय ह्या घे मरे. अरे केदर हा बघ घे चल. घे 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 चल. येवा 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 येवा. अहो या या या. ही आमची प्रॅक्टिकल रूम. हा नाही. अरे वा रमाकांत सर तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिकल रूम मध्ये कामा केलाय. होय मगे रमाकांत काका खूप हुशार आहेत. सगळी कामं कशी पटापट शिकतात बघा. होय ना काका? हा शिकतय शिकतय. वा वा. बयो येतोय आम्ही. हा तर मग रमाकांत काका रमाकांत हो
किती घाबरतास? नाही नाही ते असं अचानक तू हात लावला. काय नाही, डेड बॉडी आहे, तुमका दाखवू काय? नाही नको 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 मका नको मका नको. एवढं काय घाबरतास? आणि कसं आहे ना, आम्ही याच्यावर अभ्यास करतो. अहो माणसं देहदान करतात ना, म्हणा नमका ह्याच्यावरती वेगळे वेगळे रिसर्च करूक मिळतात. तुमका फुफ्फुस हृदय काय दाखवू? हात नको हात नको त्याला हात नको. अक्का बरं ठीक आहे, रवान दे. हे बघा, ही तुमका सगळी औषधं दिसतात ना, त्याची सगळ्यांची नावं या फाईल मध्ये लिहिलेली आहेत. बराबर चेक करा की सगळे आहेत का नाही. हा नीट चेक करा. मी येते जाऊन. तू काय चाललंस? वॉर्ड मध्ये माझा ना काम आहे, मी जाऊन येते. थांब ना, असं काय करतोस तू माझ्यावर? थांब ना, आपण पटकन काम करून मग बाहेर पडू. हो रमाकांत काका, 5 मिनिटाचं पण काम नाही. मी जाईन तोपर्यंत तुम्ही याल. पण हा मी जाते. हा तुम्ही थांबा, मी इलय. हा नीट काम शिकून घ्या. मी करते पण बयो ऐक ना माझा ऐक ना गो ऐक ना ऐक जाऊ नकोस गो बयो ऐक ना माझा. एरा कसले भारी नाही हे बुके. हे पण खूप महाग असेल ना? कोणी दिला तुला? कुठून आणला? वीणाबाई आणला नाहीये ग, हा बुके मला दिलाय, गिफ्ट केलेला आहे. कुणी? एरा तू तर या गुलाबासारखी ब्लश करते ने. हे सांगणे कोणी दिला? हे सांगणे इरा. ओके 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 फाईन फाईन, सांगते सांगते. हा बुके मला विशालने गिफ्ट केलाय. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे स्टुडंट ऑफ द मंथ झाले, कॅम्पची लिडरशिप मिळवली आहे मी, आणि त्या गोष्टीचं अभिनंदन करण्यासाठी विशालने मला ब्युटिफुल फ्लावर्स दिलेत. काय सांगते ते मला दाखवणे पण नाही. दीज आर स्पेशल रोजेस फॉर स्पेशल पर्सन, कळलं? आता लवकरच मी या पिंक रोजेसना रेड करणार आहे. हे पण हे होणार कधी? उद्याच. लगेच? उद्या? लगेच उद्याच. उद्या मी विशालला प्रपोज करणार आहे, आणि मला माहित आहे या वेळेला विशाल मला नक्की हो म्हणणार आहे. आरव, तू कधी देणार मला असे फ्लावर्स? ए थांबा थांबा. विशाल सर, ही उद्याच्या कॅम्पच्या डिटेलची फाईल शुभंकर सरांनी तुम्हाला द्यायला लावली. ओके थँक्यू. उद्याच्या कॅम्पसाठी माझं सुद्धा नाव आहे सुपरवायझर म्हणून. हे चांगलं झालं. ही चांगली संधी आहे. उद्या कॅम्पमध्येच मी इराच्या मनातले गैरसमज दूर करणार आणि सरस्वतीला माझ्या मनातल्या भावना बोलून दाखवणार, म्हणजे दाखवणारच. मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचंय हे मी सरस्वतीला उद्या सांगणार. हो भयो, आता बघ त्या रमाकांतचं कसं सोडो की पळ होतो आता. अहो पण तुम्ही हा इलात, त्याचा हातला कसा मॅनेज होणार सगळा? भयो डोंट टेक टेन्शन गो, मी असं ना. अगो इतकी वर्ष मी नोकरी करतोय, पहिले सगळे छुपे रस्ते खिडके सगळं माहितीये माका. या बेस्ट. मी एक काम करते, सीसीटीव्ही रूम मध्ये जाऊन सगळी मजा बघते. आणि कुणी इला ना की मग तुमका सांगते. चला चला जा जा पटकन जा. आता बघ त्या भितरू भागू बाबा. हो बघ मी हो जाते आणि हो येते. काय चल येते मी. तेव्हा रवळनाथा वाचव रे माका. वयो पण गेला, राजा पण खडमडलो काय का अडकवल्यान. रावण दे, मी एक काम करते, माझा काम पटकन पटकन करतय आणि निघते हैसून. काय करूचा हा, यांची नावा लिहून घेऊची आहात.
हे काय हा? ए कोण रे? ए कोणाच आहे? कोण गेला हैसून आता? कोण हा काय? भास झालो काय माका? कोण नसतलो, कोण नसतलो. डेडबॉडी हा ना जागेर, डेडबॉडी जागेर हा. चल 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 रमाकांत, पटपट 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 काम कर, चल लवकर. काहीतरी पडल्यान ना? हा ह्या पडल्यान, ह्या पडल्यान. काय रमाकांत, तू पण उगाच घाबरतस. डेड बॉडी हा डेड. कसा काय पडला? या का मी आत्ता तर थै ठेवून दिलं होतं ना? काय चेटूक बिटूक असा काय? त्या दिवशी अमावास्येची रात्र होती आणि माझ्या समोर अशी एक डेड बॉडी धाडकन उभी राहिली आणि माका म्हणता कशी, मला खायला दे, मला भूक लागलीये. चिपराव चिपराव तो मला भूक लागलीये, मला जेवायला द्या. थैस बस. खाली उतरा नको खाली तू. जवळ नको येऊ ना तू. मला भूक लागलीये, मला जेवायला द्या. थांब ना तू. माझ्या जवळ येऊ नको. माझ्याकडे काय नाही बाबा. अरे असं काय करतोस तू? मी मारीन तू का? मी तुला माहिती आहे मी पुढे नको येऊ. थांब ना. मी मारीन तू का? मी तुला मारतोय. मी मारीन तू का? मी मारीन तू का? मी थांब ना रे. अरे कोणते दरवाजा उघडा. बाबा दरवाजा उघड. तुझे पाया पडतोय. दरवाजा उघडणार रे. अरे उघडणार रे दरवाजा. अरे मी तुझ्या पाया पडतोय. माझा दरवाजा उघडणार रे. मागा बाहेर घेणार रे. अरे उघड दरवाजा. अरे उघड. दरवाजा उघड. उघडा दरवाजा.
उघड दरवाजा, उघडा दरवाजा. काय कोणीतरी खूपच हसतंय आत्ताही हसतंय कोणीतरी. काय झालंय काय एवढं? गंमत झाली. गंमत? मला तरी कळू दे काय गंमत आहे. सर तुम्ही उद्या कॅम्पला येणार आहात ना? हा हो ठीक आहे. फाईलच बघत होतो, यात सुपरवायझर म्हणून माझं नाव लिहिलंय. येणार आहे. होय, किती मजा येईल ना. किती दिवसातून आपण परत कॅम्पला जाऊन लोकांची मदत करणार. मी तर खूप एक्साइटेड आहे. मला पण. म्हणजे म्हणजे सगळेजण इतक्या दिवसानंतर आपण परत कॅम्पला जाणार आहोत ना, सो म्हटलं जरा वेगळं काहीतरी शिकायला मिळेल, मजा येईल जरा. होय. कॅम्प मी लीड करते, म्हणजे छानच होणार आहे. इरा, तुका काय मदत लागली तर सांगा. थँक्यू, पण इराला कोणाचीच गरज नाहीये आणि तुझी तर नाहीच नाही. एनिवे, कॅम्पचे फूड पॅकेट्स अरेंज झाले आहेत, गाडी अरेंज झाली आहे, सगळे मेडिसिन्स आणि त्यांचे किट सुद्धा पॅक झालेत. सो एव्हरीथिंग इज सेट. ठीक आहे. माका वाचवा, माका वाचवा. माका वाचवा. भूत भूत भूत. यांना काय झालं? अहो काका, काय झालंय तुम्हाला? शांत व्हा, पहिला श्वास घ्या. काका अहो असं काय करताय? काय झालंय सांगा ना. भूत अगो, रूम मध्ये गेलो होता ना, भूत आहे. भूत? मी डेड बॉडी अशी अशी उठून बसली माझ्याकडे, तशी बघत होती डोळे पाडून पाडून. भूत आहे. अहो काका, तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. मी त्या लॅब मध्ये गेलो होता ना, ती डेड बॉडी होती ना, तशी मध्येच उठून बसली आणि ती मका बोलली, मका खाऊ खोया आणि ती माझ्या अंगावर येली. भूत आहे, ते भूत. अहो काका, नीट सांगा ना, काय बोलायचं काय आहे? मला काहीच कळत. इरा एक मिनिट. ते पॅनिक झालेत. तुम्ही शांत आणि सांगा काय झालं, कुठे भूत, काय पाहिलं तुम्ही? मी त्या लॅब मध्ये गेलो होतो, ती डेड बॉडी आडवी पडलेली होती. मग ती अशी उठून बसली, माझ्या डोळे फाडून फाडून बघत होती. अहो तुमका ना भास झालो असात, असा काय नाही. भूत कधी असता काय? नाही बाळ, मका वाचव, मका घरी जाऊचा. मी जाते घरी. आपण जाऊयात. आमका दाखवा खया. आम्ही सगळे येतोय तुमच्यासोबत. हा चला दाखवा तरी भूत. हा चला, आपण काय नाही होता. आता काय बाहेर ये ह्याच्यात सून आणि एक पैरू बसून काय झालं तर मग सांगते. पटकन घे अंगार घे. पंधरा घे अंगार घे. झोप पटकन रे. चल. अजिबात हाला नको, श्वास पण दाबून ठे. अजिबात हाला नको. जेव्हा तुमचा विश्वास बसत नाही ना, हे बघा ही डेड बॉडी आहे हा, आणि सांगाडो माझ्या अंगावर होतो थय उभं असताना मी. काय बोलताय तुम्ही? अहो ही बघा डेड बॉडी. हो माझ्यावर विश्वास ठेव. ती डेड बॉडी आहे ना, ती अशी उठली होती. ती मका बोलली की मका भूक लागलेली आहे, मी 2 महिने काय खाल्लेलं नाही. मका बोलली ती डेड बॉडी. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? अहो ही डेड बॉडी आहे, ही उठून कशी बसेल? अहो माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही, मी खोटा नाही बोलत हा. ती डेड बॉडी उठलेली होती अशी. सांगाडो पण हे होतो, ते माझ्या गळ्यातून पडलेलं होता. काका या बघा, तुमच्या मनात ना भीती बसली आहे ना, म्हणून तुमका भास झालो असं. काका रिलॅक्स, काही झालं नाही. तुम्हाला भास झाला असणार आहे. नाही गो, मका भास नाही झालो. ती डेड बॉडी होती ना, तशी उठून बसली. तिने माझ्या खाऊक मागितला. मका ती बोली मी 2 महिने खाल्लेलं नाही. मका बोलली ती डेड बॉडी. असं काय करतोस तू? मी घरी जाते. अहो घरी नको काका. हो किती घाबरलात तुम्ही. ही लक्षणं बरी नाही. आता एक काम करा, तुम्ही ऍडमिट व्हा. हा हो, हार्ट रेट पण वाढले असतील तुमचे. नाही मी ऍडमिट नव्हतो. मी घरी जातो बाबा. एकटे नका जाऊ. इरा हेंका घेऊन जा. इरा नको सांगू. चला तुम्ही चला. काही नाही झालंय. चला या. सावकाश. काय? एक मिनिट, सरस्वती तू हसतेस का? काय चाललंय नक्की? राजा भाऊ. हा? अरे तुम्ही तरीच म्हटलं तू हसतेस काय? काय चाललंय?
तर या करामती माणसाक ना आमका हॉस्पिटलमध्ये ठेवायचाच नव्हता, हैसून पळून लावायचा होता. म्हणून मग आम्ही प्लॅन केलं. सॉरी. धन्य आहे तुझी, धन्य. डेंजर आहेस तू. काय ए ए श्वास सोड, मर्शीत मेला. उठ. कोण आहे हा? अरे काय नाही, माझाच मित्र आता एका हॉटेलमधलं. हा